यानंतर पुन्हा एकदा जाणार आहोत थेट अंतरवाली सराडीत। मनोज जरांगे पाटील बोलतात। दिवस आहेत ना, कोणचे उपोषण नसणार तर काहीच नसणार। जे येतील कामं संपल्याच्या नंतर ते इथे येतील, भेटतील, आशीर्वाद देतील आणि पुन्हा वापस येतील। कारण पावसाचे दिवस आहेत, इथं पण चिखल आहे भरपूर, त्यामुळे त्यांची गैरसोय येऊन जाऊन करू शकते। पाटील साहेब, तुम्ही आतापर्यंत टप्प्याटप्प्यात उपोषण केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक उपोषणातले तुम्ही टप्पे पाडलेले होते। या 2 दिवसानंतर असं करणार, 3 दिवसानंतर आम्ही पाहिलं। या उपोषण जे आहे यातला काही टप्पा आहे का? नाही, एक पण टप्पा नाही, एकही टप्पा दिला नाही। आपण प्रोग्राम दिलेला नाही राज्याला आंदोलनाचा, कारण आपल्याला आंदोलन करायचंच नाहीये। कारण शेतीचे काम आहेत, सगळे शेतीचं वाटोळं होईल तिकडे, सगळे शेती पडत। त्यामुळे आपण कामं करायचे। इथं मी खंबीर आहे, आता त्याची काही काळजी करायची गरज नाही। कामं संपल्याशिवाय इकडे कुणी यायचं नाही, त्याचा अर्थ वेगळा कुणी काढायची गरज नाही की मी येऊ नका म्हणतोय असं नाही। काम बुडून यायचं नाही। मागच्या 5 महिन्यापासून तुम्ही म्हणताय की फार मोठा काळ झाला, कुठलाही अपडेट तुम्हाला आलेलं नाही। बिटवीन सरकारचं कुणी तुम्हाला भेटलंय का, माहिती अपडेट दिली आहे का, किंवा सरकारने तुमच्याशी संपर्क करावा? संपर्क करायला मी कुठं नाकारलंय का? सरकारने येऊ नये, चर्चा करू नये, आंतरवालीत येऊ नये असं मी कधीच म्हणलो नाही। ती त्यांची जबाबदारी आहे, त्यांची जबाबदारी आहे। कायदा सुव्यवस्था बिघडू नये ही सरकारची जबाबदारी, प्रशासनाची आहे। आंदोलकाची भेट घेणं, चर्चा करणं, त्यांच्या मागण्या देतोय ही करणं, ही चर्चा करण्याची जबाबदारी त्यांची, जनतेची नाही। जनता ही त्यांची असती, पण ते आता जर राजकारण करायला लागले आंदोलनात तर त्यांना फटका तर बसणारच। चलो, धन्यवाद। या एक प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये तुमच्या उपोषणाच्या वेळेस उच्च तंत्र शिक्षण मंत्र्यांनी एक पत्र काढलं होतं की मुलींना KG to PG शिक्षण फ्री, पण त्या संदर्भातला अजून कुठलाही निर्णय झाला दिसत नाही। आता प्रवेश सुरू झालेले आहे, त्यावर तुम्ही काही 1-2 महिन्यापूर्वी बोलला होता। हो, मी मागेही सांगितलं होतं, पण वरून निरोप होता तसा आहे की ॲडमिशन सुरू झाल्याच्या नंतर मुलीला मोफत शिक्षण दिलं जाईल। सरकारने ते सुरू केलं नसलं तर सरकारला विनंती आहे की तुम्ही जो JR काढलेला आहे तो लागू करा, त्याची अंमलबजावणी तातडीने करा आणि मुलींना सगळं शिक्षण जे आपण मोफत ठरवलेलं आहे ते शिक्षण मोफत देण्यासाठी सुरू करा। आणि याच्याच बरोबर जे ECBCतून पोरांनी फॉर्म भरलेले आहेत नोकर भरतीसाठी, शिक्षणासाठी, तर ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना ECBC सोडून कुणबीमध्ये म्हणजे OBCमध्ये फॉर्म भरता आला पाहिजे। ती ऑप्शन खुला करा, जो बंद केलेला आहे। ज्यांनी ECBCत फॉर्म भरलेत त्यांना ECBCतच राहा म्हणते, तुझ्याकडे प्रमाणपत्र असलं तरी त्याचा उपयोग घेता येणार नाही असं म्हणते। तसं सरकारला माझी विनंती, तसं होता कामा नाही। त्यांनी जर ECBCतून फॉर्म भरला असला किंवा EWSमधून भरला असला तरीही त्याच्याकडे जर प्रमाणपत्र असलं कुणबीचं, OBC, तर त्याला ते दोन्ही ऑप्शन सोडून कुणबीत येण्याचं, OBCत येण्याचं ऑप्शन खुलं करा। हे मी जाहीरपणानं सरकारला विनंती करून सांगतोय, कारण त्याशिवाय पर्याय नाही। आणि जे प्रमाणपत्र नोंदी निघाल्या, ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना तातडीनं प्रमाणपत्र लवकर द्या, कारण ते थांबून धरले। सगळे प्रमाणपत्र बऱ्याच जागेवर थांबून धरले। आता मुलाला शिक्षणाला लागणार आहेत ते प्रमाणपत्र त्यांना वापस त्यांना दिले जात नाहीत तातडीनं। ते ताबडतोब त्याचा सगळं काय तुम्हाला सर्वे करायचं आहे, काय म्हणते ते सगळं करून ताबडतोब द्या, बंद केलेली ती सुरू करा। पहिलं उपोषण होतं मराठा आरक्षण, त्यानंतर त्याच उपोषणाचे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी 3 उपोषणं करावे लागले। आता 4थं उपोषण आलंय। या सगळ्या काळामध्ये आता 1 वर्षाचा काळ गेला, मात्र अजूनही तुम्हाला जे हवंय ते सरकार देत नाहीये, मिळत नाहीये। कुठेतरी फसवणुकीची जाणीव आहे? 100%च पुढच्या वड्यात चाललंय, पण मी बी थांबणारातला नाही, कारण मी सरकारशी इमानदार नाही राहू शकत, समाजाशी इमानदार राहणार आहे। त्यामुळे मी हे लावून धरणार आहे, मिळेपर्यंत मी करत राहणार आहे। वारंवार आश्वासन नाही, आता ह्यावेळेस नावच घेऊ, नाही जुळलं तर काय करावं मग त्याला। ह्यावेळेस आता कशी समाजाची फसवणूक केली जाते, ह्यावेळेस नावच घेऊन सांगू, कारण आता आपल्याला नाविलाजानं त्यांनी राजकारणात ढकललंय असं म्हणावं लागेल। महाराष्ट्र